नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बुद्धिमत्ता म्हणजे काय माहित आहे. आज आपल्याला बुद्धिमत्तेच्या जे उपपत्त्या आहेत त्याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये आज आपण द्विघटक उपपत्तीचा विचार करणार आहोत. द्विघटक उपपत्तीचा जनक म्हणून स्पियरमन यांना ओळखलं जातं. स्पियरमन यांनी काय केले, द्विघटक उपपत्तीविषयी माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या घटकांचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यावर असणाऱ्या सिद्धांताची रचना त्यांनी केलेली आहे. तर वेगवेगळ्या अनुभवाचे स्वरूपामध्ये होणारं त्याचं आकलन, त्याच्यातील असणारे परस्पर संबंध ओळखून संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बुद्धिमत्ता. आता ज्यावेळेस आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना काय असतं की आपल्याला वेगवेगळ्या अनुभवाचे स्वरूप आपल्या लक्षात येत असतं. वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या स्वरूपातून आपल्या आकलनास येत असतात. हे आकलन होत असताना त्याच्यामधील असणारे परस्पर जे संबंध आहेत हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल त्यावेळेस त्या संबंधाला ओळखून आपण त्या घटकाशी संबंध प्रस्थापित करतो, त्याला बुद्धिमत्ता असंही म्हटलं जातं. उदाहरणामध्ये घ्यायचं झालं तर 2 व्यक्ती असते, 3 व्यक्ती असते किंवा समाजात इतर घटक असते. ज्यावेळेस आपल्या संपर्कामध्ये येतात, संपर्कात आल्यानंतर आपण त्यांच्याशी आपले संबंध कसे प्रस्थापित करायचे हे आपण त्यांच्याशी असणाऱ्या अनुभवातून ओळखून घेतो. कारण त्यांच्याविषयी असणारे जे अनुभव आहेत ते अनुभव आधी आपण ओळखून घेतो, त्याचं आपण आकलन करतो आणि त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले पाहिजे याची जाण ज्यावेळेस होते त्याला आपण बुद्धिमत्ता आहे असं म्हणू शकतो. स्पियरमन काय म्हणतात की बुद्धिमत्तेचा आपण विचार जर केला तर त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या क्षमता समाविष्ट असतात. 2 क्षमतावर आधारित बुद्धिमत्ता असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामध्ये पहिली क्षमता ही सर्वसाधारण स्वरूपाची असते. स्पियरमन काय म्हणतात की व्यक्तीच्या बुद्धिमत्तेमध्ये हे 2 वेगवेगळ्या क्षमता असतात आणि त्याच्यामध्ये पहिली क्षमता ही सर्वसाधारण स्वरूपाची असते आणि दुसरी क्षमतेचा विचार जर केला तर विशिष्ट योग्यतेने भरलेली असते. म्हणजे विशिष्ट प्रकारची योग्यता त्याच्यामध्ये असते, तर आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. कारण द्विघटक उपपत्ती आहे त्याच्यामध्ये द्विघटकावर आधारित बुद्धिमत्ता आहे असं सांगितलेलं आहे. स्पियरमन काय म्हणतात की पहिली क्षमता ही सर्वसाधारण स्वरूपाची योग्यता आहे आणि दुसरा घटक त्यांनी सांगितलाय की विशिष्ट प्रकारची क्षमता किंवा योग्यता ज्याच्यामध्ये असते त्याला द्विघटक बुद्धिमत्ता असं म्हणतात. कारण माणसामध्ये 2 प्रकारचेच घटक बुद्धिमत्ता आहेत, सर्वसाधारण आणि विशिष्ट. सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा विचार जर केला तर त्याला आपण सामान्य बुद्धिमत्ता असं म्हणू शकतो, त्याला जी या नावाने ओळखतात आणि दुसरा विशिष्ट जो घटक आहे, विशेष घटक आहे, त्याला यस नावाने ओळखतात. त्यालाच इंग्रजीमध्ये जी ला जनरल असं म्हटलं जातं आणि यस ला स्पेसिफिक फॅक्टर असं म्हटलं जातं. जी या संकल्पनेचा विचार जर केला तर जनरल फॅक्टर आणि यस याचा विचार जर केला तर स्पेशल फॅक्टर असं या नावाने त्याला ओळखलं जातं. कारण जनरल फॅक्टर जो सामान्य घटक आहे तो सर्वांमध्येच आहे, तो कमी असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये असेल. पण बुद्धिमत्ता कशी आहे, सगळ्यामध्येच आहे. त्याचं स्वरूप वेगळं असेल, त्याची तीव्रता वेगळी असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला ते दिसून येईल, पण ते जनरल स्वरूपाचं जे फॅक्टर आहे, सामान्य बुद्धिमत्ता जी आहे, तो घटक जो आहे तो सर्वांमध्येच आहे. पण स्पेसिफिक फॅक्टरचा विचार जर केला, विशेष बुद्धिमत्तेच्या घटकाचा विचार जर केला तर यामध्ये मात्र भिन्नता दिसून येत असं स्पियरमन यांचं म्हणणं आहे. की जो विशेष भाग आहे, जो विशेष घटक आहे तो प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. पण त्याचा विचार जर केला आपण तर त्यामध्ये आपल्याला सांगतात काही जणांची गणितीय स्वरूपाची बुद्धिमत्ता असू शकते, भाषिक स्वरूपाची असू शकते, काल्पनिक स्वरूपाची असू शकते, तांत्रिक स्वरूपाची असू शकते, चित्रकलेच्या स्वरूपामध्ये ती बुद्धिमत्ता दिसून येऊ शकते, हस्तकलेचा त्याच्यामध्ये समावेश केलेला असू शकतो किंवा अभिनयाच्या स्वरूपामध्ये ती बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये असू शकते. म्हणजे कशाची स्पेसिफिक झाली, विशिष्ट स्वरूपाचे झाले, विशेष स्वरूपाचे झाले. कारण सामान्य घटक सगळ्यामध्येच आहे पण विशिष्ट घटक हा सगळ्यामध्ये सारख्या स्वरूपामध्ये नसेल, तो वेगवेगळ्या घटकामध्ये विभागलेला असेल. आपण आकृतीच्या साहाय्याने पाहिलं तर जी स्वरूपाची सामान्य बुद्धिमत्ता ही सगळ्यामध्येच आहे, कॉमन आहे. पण स्पेसिफिक बुद्धिमत्ता ही प्रत्येकाकडे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल. मग तो चित्रकलेच्या स्वरूपामध्ये असेल, हस्तकलेच्या असेल, भाषिक स्वरूपाचे असेल, तांत्रिक बुद्धिमत्ता असेल, अभिनयाच्या स्वरूपामध्ये असेल, अंदाज तर्क लावण्याच्या स्वरूपामध्ये असेल, ही प्रत्येकाची वेगवेगळी स्वरूपामध्ये दिसून येते. आपण वावरत असताना लक्षात येतं आपल्याला की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बोलतो, कारण तेवढी भाषिक क्षमतेचा त्याचा विकास झालेला असतो, संभाषण कौशल्याचा विकास झालेला असतो. तो त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी वक्तव्य करताना दिसून येतो. त्याच्यातून मी आपल्याला संभाषण कसंही लक्षात येतं, कारण जनरल घटक सगळ्याकडेच आहे
पण स्पेसिफिक घटक कसा आहे, हा वेगवेगळा आहे. आपण उदाहरणाच्या स्वरूपामध्ये विचार जर केला तर 5 विद्यार्थ्यांचा आपण विचार करू. 5 विद्यार्थ्यांचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बुद्धिमत्तेचं स्वरूप कसं असेल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिलं पाहू आपण अनुराग. आता अनुरागचा जर विचार जर केला तर अनुराग मध्ये ही जनरल बुद्धिमत्ता आहेच. जनरल बुद्धिमत्ता सगळ्यामध्येच आहे. सामान्य घटकात सगळ्यामध्येच आहे, फक्त विशिष्ट घटकामध्ये बदल होताना दिसून. आपण अनुरागचा विचार जर केला तर अनुरागचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की अनुराग मध्ये कल्पना करण्याची शक्ती ही वेगळ्या स्वरूपाची मध्ये आहे. तो वेगळ्या पद्धतीने कल्पना करू शकतो. अंदाज त्या ठिकाणी तो आपल्याला लावताना दिसून येतो. बरोबर आहे. पण दुसऱ्या विद्यार्थ्याचा विचार जर केला, आपण याज्ञीचा विचार करू. आपण याज्ञीचा विचार जर केला तर याज्ञीचा विचार करत असताना याज्ञीलाही संगीताची आवड आहे. तिला गाणे ऐकण्याची आवड आहे. आता दोघांचा विचार जर केला तर आपल्या दोघांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. अनुराग हा कल्पनेचा विचार करतो, तांत्रिक बाबीचा विचार करतो, तर्क अंदाज लावण्याचा विचार करतो. याज्ञी काय करते, तिला संगीताची आवड आहे, गाण्याची आवड आहे, तिला अभ्यासाची आवड आहे, तिला अभ्यासाची सुद्धा आवड आहे असं आपल्याला दिसून येतं. तिसऱ्या विद्यार्थ्याचा विचार जर केला, अथर्वचा विचार करू आपण. अथर्व नावाचा विद्यार्थी आहे. अथर्वचा विचार जर केला तर त्याला तांत्रिक क्रिया करण्याची आवड आहे. क्लिष्ट गोष्टीची खोडी सोडवण्याची त्याला आवड आहे. वेगवेगळ्या वस्तूचे पाठ वेगळे करून पाहण्याची त्याची तीव्रता आहे. त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्याची बुद्धिमत्ता दिसून येते. त्याच्यानंतर शीतलचा विचार जर केला आपण तर शीतलला चित्रकला आणि हस्तकलेची आवड आहे. त्याच्यानंतर आरुषी. आपण आरुषीचा विचार जर केला तर आरुषीला काय आहे, खेळाची आवड आहे. तिला खेळामध्ये आवड आहे. म्हणजे प्रत्येकाचा विचार जर केला तर प्रत्येकामध्ये आपल्याला काय करतं, वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी दिसून येतात. अनुरागचा विचार तो कल्पना शक्तीचा विचार करतो, अंदाज तर्क लावण्याचा विचार करतो. कारण सर्वसाधारण घटक सगळ्यामध्येच आहे, पण स्पेसिफिक घटक जो आहे, विशिष्ट घटक आहे, त्या प्रत्येकामध्ये आपल्याला वेगळा दिसून येतो. कुणी कल्पना बांधतो, अंदाज करतोय, कुणी संगीताची आवड आहे, कुणाला गाण्याची आवड आहे, कुणाला तांत्रिक क्रिया सोडवण्याची आवड आहे, क्लिष्ट गोष्टीतून मार्ग काढण्याची आवड आहे, विविध प्रकारची कोडी सोडवण्याची आवड आहे. त्याचबरोबर शीतलचा विचार जर केला तर तिला चित्रकलेची आवड आहे, हस्तकलेची आवड आहे, ती चित्रकलेमध्ये चित्र चांगले काढू शकते. आरुषीचा विचार जर केला तिला विशिष्ट प्रकारच्या खेळाची आवड आहे, तिला खेळामध्ये प्रावीण्य मिळालेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण 5 विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर प्रत्येकामध्ये एक विशिष्ट प्रकारची कला आहे, विशिष्ट प्रकारची त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, त्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे काय की जनरल फॅक्टर हा सगळ्यामध्येच आहे. जनरल फॅक्टर काय सगळ्यामध्येच आहे, पण स्पेसिफिक फॅक्टरचा विचार जर केला तर तो प्रत्येकामध्ये कसा आहे, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसून येतो. प्रत्येकामध्ये कसं आहे, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसून येतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर बुद्धिमत्तेचा विचार करत असताना बुद्धिमत्तेमध्ये हे 2च घटक असतात. हे स्पेअरमन सांगतात आणि त्यांनी द्विघटक उपपत्ती मांडली. त्याचा विचार जर केला तर ह्या उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येतं की सामान्य घटक हा सर्वांमध्येच आहे, पण विशिष्ट घटक हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्येकामध्ये दिसून येतो. ज्याला कल्पना अंदाज बांधायचा याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे, त्याची बुद्धिमत्ता आहे, त्याला संगीतामध्ये उपयोग होताना दिसून येत नाही. ज्याला संगीताची आवड आहे त्याला तांत्रिक क्रिया पूर्ण करत असताना त्या संगीताचा उपयोग होत नाही. ज्याला चित्रकलेची आवड आहे त्या चित्रकलेचा खेळाच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी उपयोग होत नाही. म्हणजे प्रत्येक बुद्धिमत्तेला त्या ठिकाणी तेवढंच महत्व आहे. म्हणजे थोडक्यात जनरल घटक हा सर्वांमध्ये सारखा आहे, तर स्पेसिफिक घटक हा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसून येतो. त्या उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आता आपल्याला द्विघटक उपपत्तीचं महत्व लक्षात घ्यायचं आहे. या उपपत्तीचं महत्व काय आहे तर व्यक्तीच्या क्षमताचे आकलन होण्यास मदत होते. द्विघटक उपपत्तीचं महत्व काय तर व्यक्तीच्या असणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्याचं आकलन होण्यास मदत होते. कारण ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे, ज्या गोष्टी आपण आत्मसात केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवू शकतो, ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे, अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या व्यक्तीच्या क्षमता आहेत त्याची त्या ठिकाणी ओळख होते.
आणि त्याच्यातून व्यक्ती म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा काय करतो की स्वतःचा विकास आणि प्रगती घडवून आणतो. त्यामुळं त्या उपपत्तीचं महत्व आपल्याला लक्षात येतं. दुसरा भाग सांगितलेला आहे विशिष्ट कौशल्य ओळखता येतात. विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे विशिष्ट प्रकारचे जे कौशल्य आहे ते आपल्याला ओळखता येतात. समजा एखाद्याला चित्र काढण्याची खूप आवड आहे, तो चांगल्या पद्धतीने चित्र काढू शकतो. एखाद्याला खेळाची आवड आहे, त्यानं खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे जे वेगवेगळे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आहे त्याची जाणीव करून घेण्यासाठी, ओळखून घेण्यासाठी द्विघटक उपपत्ती त्या ठिकाणी आपल्याला उपयोगाला येताना दिसून येते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमधील असणारे वेगळेपण आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. कारण आपल्याला माहिती आहे जनरल घटक आणि स्पेसिफिक घटक, सामान्य घटक आणि विशिष्ट स्वरूपाचा असणारा जो घटक आहे हे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. ते ओळखल्यानंतर त्यांच्यामध्ये असणारा वेगळेपण आपल्याला लक्षात येतो. काही जण खेळामध्ये खूप तरबेज असतात, चांगल्या पद्धतीने खेळ खेळतात. खो खोचे असतील, कबड्डीचे असेल, क्रिकेट असतील, रनिंग असेल, सायकल रेस असेल, अशा अनेक प्रकारचे जे खेळ असतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळालेलं असतं. त्याच्यामध्ये ते नैपुण्य मिळवू शकतात. त्यांना त्याची आवड असते, त्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलेलं असतं. या प्रकारची आपल्याला त्यामध्ये जाणीव भेटू शकते. एखाद्या विद्यार्थी अध्ययनामध्ये खूप प्रगत आहे, खूप त्याला त्याच्याविषयी आवड आहे, तो चांगल्या पद्धतीने मार्क घेऊ शकतो, अध्ययन करू शकतो, एखाद्या गोष्टीचे आपलं चांगलं मत मांडू शकतो, संभाषणाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने करू शकतो. अशा प्रकारचं वेगळेपण आपल्याला या घटकाच्या साहाय्याने, उपपत्तीच्या साहाय्याने त्या ठिकाणी ओळखता येऊ शकतो. त्याच्यानंतर चौथं सांगितलेलं आहे वैशिष्ट्य महत्व की अध्यापन पद्धतीची निवड करता येते. जशी विद्यार्थ्यांना आवड आहे, जसं त्यांच्यामध्ये कौशल्य आहे त्या पद्धतीचा विचार करून त्या ठिकाणी त्याची निवड करता येऊ शकते. कारण विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे, विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा विचार केलेला आहे. कारण आपली अध्यापनाची प्रक्रिया असेल, अध्ययनाची प्रक्रिया आहे कशी आहे, विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्याला अनुसरून आपण त्या ठिकाणी वर्ग अध्यापन करतो, अभ्यासक्रमाची रचना करतो, शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यांभोवती आपल्याला फिरताना दिसून येते. मग आपण या द्विघटक उपपत्तीच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांचा विचार करून, बुद्धिमत्तेचा विचार करून, त्यांच्यामध्ये असणाऱ्या घटकांचा विचार करून आपण त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची अध्यापनाची पद्धती निवडू शकतो. त्याच्यानंतर पुढलं महत्व सांगता येतं की विद्यार्थ्यांना आपल्या करिअरची निवड करण्यासाठी ही उपपत्ती उपयोगाला येते. आता आपल्याला माहिती आहे एखाद्याला खेळाची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, एखाद्याला संभाषणाची आवड आहे, तो भाषण चांगल्या पद्धतीने करू शकतो. एखादा व्यक्ती आपलं मत खूप चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. म्हणजे जे आपल्यामध्ये गुण आहेत, जे आपल्यामध्ये कौशल्य आहेत, जे आपल्या बुद्धिमत्तेमध्ये समावेश झालेला आहे त्याच्या साहाय्यानं आपण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करिअर करू शकतो. त्याची निवड करण्यासाठी उपपत्ती आपल्याला त्या ठिकाणी उपयोगाला येते की जेणेकरून आपल्यामध्ये असणारे जे गुण आहेत, विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे बुद्धिमत्तेचा भाग आहे तो आपल्याला चटकन ओळखता येतो आणि त्या पद्धतीनं मार्गदर्शन करता येतं, त्या पद्धतीनं करिअर त्या ठिकाणी करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मूल्यमापनामध्ये अचूकता येते. आता ज्यावेळेस आपण विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असतो, मूल्यमापन करत असताना विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेला अनुसरून आपण जर त्या ठिकाणी मूल्यमापनाची रचना केली तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने अचूकता त्या ठिकाणी येऊ शकते. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता येऊ शकते की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समान संधी भेटेल. त्या पद्धतीने आपण मूल्यमापन जर केलं तर निश्चितच मूल्यमापनामध्ये अचूकता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढलं महत्व आहे की शैक्षणिक नियोजनास मदत होते. तर आपल्याला माहिती आहे शैक्षणिक नियोजन म्हणजे काय, की वर्गामध्ये केलेलं वर्गाचं किंवा शाळेचं असणारं वार्षिक नियोजन असतं, घटक नियोजन असतं, पाठ नियोजन असतं. हे नियोजन करत असताना आपण सर्व विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा विचार जर केला तर बुद्धिमत्तेचा विचार करत असताना किंवा केल्यानंतर आपण त्यांना त्या गोष्टीमध्ये जर प्राधान्य दिलं तर निश्चितच आपलं नियोजन करण्यामध्ये आपल्याला त्याची मदत होते आणि त्या ठिकाणची प्रक्रिया ही सुरळीत पद्धतीनं चालू शकते. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, व्यक्तीच्या क्षमताच्या आकलवण्यासाठी मदत होते, विशिष्ट कौशल्य ओळखता येऊ शकतात, विद्यार्थ्यांना वेगळेपण लक्षात येऊ शकतं, अध्यापन पद्धतीची चांगल्या पद्धतीने निवड करता येऊ शकते, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी शिक्षकाला करता येऊ शकतं, मूल्यमापनामध्ये अचूकता आणता येऊ शकते आणि शैक्षणिक नियोजन करत असताना या द्विघटक उपपत्तीचा उपयोग होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, त्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे की स्पियरमन यांनी सांगितलेली जी द्विघटक उपपत्ती आहे त्या उपपत्तीच्या साहाय्यानं आपल्याला व्यक्तीमध्ये असणारे सामान्य घटक आणि स्पेसिफिक घटक, विशिष्ट घटक हे त्या ठिकाणी आपल्याला ओळखता येऊ शकतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून पुढील येणारा व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.